आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेचं नाव घेतले जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली. अध्यक्ष रामदास मसराम, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, काय झालं? त्या अर्थानं आपल्याला या वन खात्याच्या माध्यमातून सांगतो की वाघाच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेमध्ये काम करताय आणि बिबट्याच्या रूपामध्ये उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालेली आहे, अशा पद्धतीनं जंगल सोडून जसं बिबट्या पडतो तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय या वाघासारखं या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे काम करतात. हे अध्यक्ष परिस्थिती आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की संरक्षण दिलं सन्माननीय सदस्य पाहिजेच. सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, काय झालं? काय झालं? तपासून घेऊ, तपासून घेऊ, तपासून 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 निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सांगितलं ना, तपासून घेऊ, तपासून घेऊ, तपासून काढून टाकू, तपासून काढून टाकू. चला, बसा बसा बसा, खाली बसा, खाली बसा. सन्माननीय सदस्य रामदास मसराम आहेत का? बोला बोला. सन्माननीय सदस्य रामदास मसराम हो आहेत का? माझ्यावर जातात. सन्माननीय सदस्य रामदास मसराम हो हो आहे. चला बोला, सुरू करा, आपण सुरू करा. सांगितलं तपासून घे, तपासून घेऊन त्याच्यातून तपासून घेऊन निर्णय घेण्यात येईल. संपला विषय. घ्या रामदास मसराम, घ्या. यस यस अध्यक्ष महोदय, बोला बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या वर्षाच्या पुरवणी मागणीवर मी बोलतो आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.